नमस्कार, विद्यास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आचारी स्टाईल अचूक प्रमाण वापरून गोल आणि रसरशीत बुंदी घरच्या घरी कशी तयार करायची। तर या रेसिपीसाठी लागणारा अचूक प्रमाण सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर आचारी स्टाईल आणि परफेक्ट गोल रसरशीत बुंदी तयार करायची असेल तर रेसिपीसाठी अचूक प्रमाण त्यासोबत काही टिप्स सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत। त्यापैकीच सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप म्हणजे बुंदी तयार करण्यासाठी बेसन पीठ वापरताना ते नेहमी चाळून वापरायचं आहे, कारण बेसन पीठ खूप बारीक असतं आणि त्यामुळे बुंदीसाठी पीठ भिजवताना त्यामध्ये गुठळ्या पडू शकतात। म्हणून या पद्धतीने जेवढं बेसन पीठ आपण वापरणार आहोत तेवढं पूर्ण आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे। त्याचबरोबर ॲक्युरेट प्रमाण येण्यासाठी कोणत्याही एका भांड्याने बेसन पीठ मोजून घ्या, त्याच भांड्याने आपण नंतर साखर सुद्धा मोजणार आहोत। तर इथे बरोबर एक मोठा बाउल बेसन पीठ मी घेतलेला आहे आणि पुढे आपण याच बाउलने साखर सुद्धा मोजणार आहोत। तर पूर्ण बेसन पीठ इथे चाळून झालेलं आहे। तर पीठ भिजवण्यासाठी चाळून घेतलेलं बेसन पीठ दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता पूर्ण बेसन पीठ या बाउलमध्ये काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 4 चमचे तेल टाकायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकत बुंदीसाठी पीठ भिजवणार आहोत। तर बुंदीसाठी पीठ भिजवत असताना सुद्धा काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात। त्यापैकीच एक सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे बुंदीसाठी पीठ भिजवताना बेसन पिठामध्ये एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी टाकत पिठामध्ये ज्या काही गुठळ्या तयार होत असतील त्या या पद्धतीने हाताने मोडून आपल्याला बुंदीसाठी बॅटर इथं तयार करायचा। त्याचबरोबर बुंदीसाठी बॅटर तयार करत असताना नेहमी हातानेच बॅटर आपल्याला तयार करायचं आहे, म्हणजे बेसन पिठामध्ये काही गुठळ्या तयार होत असतील तर त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित एकसारख्या करता येतात। तर इथे बघा थोडं थोडं पाणी टाकत पिठामध्ये तयार होत असलेल्या गुठळ्या पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून बुंदीसाठी एकदम स्मूथ बॅटर मी तयार करणार आहे। त्याचबरोबर पीठ भिजवत असताना आपल्याला ते छान 7 ते 8 मिनिटांसाठी फेटून सुद्धा घ्यायचं आहे, ज्यामुळे बॅटरमध्ये तयार झालेल्या गाठी तर नाहीशा होतीलच, सोबतच हे बॅटर हलकं होईल आणि त्यामुळे बुंदी छान गोल आणि क्रिस्पी तयार होईल। तर इथे बघा या पद्धतीने मी तयार झालेल्या गाठीसुद्धा व्यवस्थित करून हाताने फेटून एकदम स्मूथ बॅटर बुंदीसाठी तयार करणार आहे। तर इथे बघा बुंदीचे हे बॅटर जवळजवळ तयार होत आलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने पीठ मी इथे बुंदीसाठी भिजवून घेतलं आहे। आता या पिठामध्ये आपल्याला थोडासा पिवळा रंग टाकायचा आहे। तर भिजवून घेतलेलं पीठ मी पुन्हा 4 ते 5 मिनिटांसाठी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। पीठ जेवढं फेटलेलं असतं तेवढीच बुंदी क्रिस्पी तयार होते। तर आता तयार झालेल्या बॅटरमध्ये आपण पिवळा रंग टाकूयात। तर या पद्धतीने बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। बॅटर हातामध्ये घेतल्यानंतर ते बघा अगदी एकसारखं पडत आहे। पिवळा रंग घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपण इथे आता हे बॅटर बुंदी तयार करण्यासाठी वापरूयात। तर घातलेला पिवळा रंग थोडासा कमी वाटत आहे, म्हणून यामध्ये आणखी थोडासा पिवळा रंग टाकून या पद्धतीने बॅटर मी तयार केलेलं आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता बॅटर कितपत पातळ ठेवलेलं आहे। चला तर आता हेच बॅटर वापरून आपण बुंदी तयार करूयात। तर बुंदी तयार करण्यासाठी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खिसणी किंवा झाऱ्यासुद्धा वापरू शकता। बुंदीसाठी स्पेशल झाऱ्या जर तुमच्याजवळ असेल तर तोही तुम्ही वापरू शकता। आता तेल बघा एकदम कडकडीत गरम करायचं आहे। पीठ टाकल्याबरोबर पटकन तळून ते वरती आलेलं आहे। परफेक्ट बुंदी तयार करायची असेल तर याच पद्धतीने एकदम कडकडीत गरम तेल करून घ्यायचं आहे। आता आज बुंदी पाडण्यासाठी इथे मी किसणीचा वापर केलेला आहे। तर किसणीवरती आवश्यकतेनुसार बॅटर एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि ठराविक अंतरावरती आपल्याला ही किसणी कढईच्या वरती या पद्धतीने धरून ठेवायची आहे। तर बुंदीसाठी बॅटर परफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे या पद्धतीने बुंदी तेलामध्ये आपोआप पडत आहे। तर खिसणी वापरून सुद्धा इथे तुम्ही बघू शकता एकदम गोल बुंदी तयार झालेली आहे। आता 2 मिनिटांसाठी आपल्याला ही बुंदी थोडीशी
तळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण दुसरी बुंदीसुद्धा याच पद्धतीने बनवून घेणार आहोत. तर इथे बघा किसणीचा वापर करून अगदी परफेक्ट शेपमध्ये ही बुंदी तयार झालेली आहे. तर तयार झालेली बुंदी खूप लालसर होईपर्यंत सुद्धा आपल्याला तळायची नाही. खूप लालसर रंगावरती बुंदी तळली तर ती कडक होते. या बुंदीचा थोडासा रंग चेंज झाल्यानंतर आपण या पद्धतीने झाऱ्याने काढून घेऊयात. तर सेम याच पद्धतीने बाकीची शिल्लक राहिलेली बुंदीसुद्धा मी तळून तयार करून घेणार आहे. आता पहिली बुंदी काढून झाल्यानंतर दुसरा वेळेस जेव्हा आपण बुंदी पाडतो तेव्हा खिसणी पुढच्या आणि पाठीमागच्या बाजूने सुद्धा आपल्याला पुसून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला दुसरी बुंदीसुद्धा एकसारखी आणि गोल तयार करता येईल. आता सेम हीच पद्धत वापरून मी संपूर्ण बॅटरची बुंदी तयार करून घेणार आहे. तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता खिसणीवरती एका पेल्याने मी एकसारखं पीठ पसरवून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये अगदी एकसारखी बुंदी तयार होत आहे. तर अतिशय गोल आणि परफेक्ट शेपमध्ये इथे ही बुंदीसुद्धा तयार झालेली आहे. तर बुंदी तयार करत असताना तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे रंगसुद्धा वापरू शकता, ज्याप्रमाणे लाल, हिरवा. तर इथे बघा मी 2 कलरमध्ये ही बुंदी तयार करून घेतलेली आहे. लाल आणि पिवळ्या अशा 2 रंगामध्ये इथे आपली बुंदी तयार झालेली आहे. तर तयार झालेल्या थोड्याशा बॅटरमध्ये लाल रंग मिक्स करून लाल रंगाची बुंदी इथे मी तयार केलेली आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बुंदीमध्ये जर काही गाठी तयार झाल्या असतील किंवा बुंदी जर एकमेकाला चिकटलेली असेल तर ती एकसारखी करून घ्यायची आहे. आता आपण बुंदीसाठी पाक तयार करूयात. तर ज्या बाऊलने आपण बेसन पीठ मोजलेलं होतं सेम त्याच बाऊलने आपल्याला 1 बाऊल एवढी साखर घ्यायची आहे. म्हणजे बेसन पीठ आणि साखरेचं प्रमाण हे सेम असणार आहे. 1 बाऊल साखर घेतली असेल तर साखरेच्या बरोबर निम्म पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. तर 1 बाऊल साखरेसाठी अर्धा बाऊल पाणी मी इथे टाकलेलं आहे. आता आपल्याला 1 तारी पाक तयार करायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर कमी गोड बुंदी चालत असेल तर तुम्ही इथे 1 बाऊल ऐवजी पाऊण बाऊल एवढीसुद्धा साखर टाकू शकता. आता 1 तारी पाक तयार करण्यासाठी या पाकाला उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनिटे पाक शिजवल्यानंतर 1 तारी पाक तयार होतो. कारण आपण साखरेच्या बरोबर अर्धं पाणी टाकलेलं आहे आणि हे प्रमाण जे आहे ते 1 तारी पाक तयार करण्यासाठी एकदम बरोबर आहे. एकदा का पाकाला उकळी आली की अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हा पाक तयार होतो. तर परफेक्ट रसरशीत बुंदीसाठी आपल्याला 1 तारी चिकट पाक इथे तयार करायचा आहे. 1 तारीपेक्षा आणखी जास्त वेळ पाक शिजवायचा नाही, नाहीतर पाकामध्ये साखर जमा होऊ शकते आणि त्यामुळे आपली बुंदी मऊ न लागता खरखरीत तयार होते. तर आता पाकाला इथे व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि हा पाकसुद्धा व्यवस्थित चिकट झालेला आहे. पाकाची एकतारसुद्धा अगदी परफेक्ट आलेली आहे. आता यामध्ये आपण थोडासा लिंबाचा रस घालूयात, जेणेकरून या पाकाची साखर तयार होणार नाही. 2 ते 3 थेंब लिंबाचा रस घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचा आहे. सोबतच यामध्ये आपण आवडीनुसार वेलची पूडसुद्धा घालूयात आणि इथे आपला बुंदीचा पाक तयार झालेला आहे. तयार झालेला पाक आपल्याला आता तयार झालेला गरमागरम पाक आपल्याला लगेचच बुंदीमध्ये घालायचा आहे, जेणेकरून ही बुंदी पाक एकदम व्यवस्थित शोषून घेईल. आता पाक घातल्यानंतर बुंदी आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता यावरती झाकण ठेवून तुम्ही ही बुंदी 7 ते 8 तासांसाठी अशीच बाजूला ठेवू शकता. आता पाक आणि बुंदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातल्यामुळे पदार्थाची चव जी आहे ती आणखी वाढते. आता पाक घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हे भांडं मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि यामध्ये असलेला जो जास्तीचा पाक आहे तो पूर्णपणे बुंदीमध्ये शोषून घेईपर्यंत किंवा बुंदीमध्ये मुरेपर्यंत याला मी याच पद्धतीने गॅसवरती गरम करून घेणार आहे. तुम्हाला जर घाई नसेल तर गरमागरम पाक बुंदीमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून गरम बुंदी लगेचच एखाद्या पॅकबंद झाकणाने झाकून 7 ते 8 तासांसाठी तुम्ही ठेवू शकता. 7 ते 8 तासामध्ये बुंदीमध्ये एकदम व्यवस्थित पाक जो आहे तो मुरला जातो. तर इथे बघा
हे भांडं मी गॅसवरती ठेवून मीडियम गॅसवरती यामध्ये असलेला जास्तीचा पाक बुंदीमध्ये पूर्णपणे मुरेपर्यंत याला मी याच पद्धतीने गॅसवरती शिजवून घेणार आहे। तर तुम्हाला असं वाटेल की एवढा वेळ बुंदी गॅसवरती ठेवल्यानंतर पाकाची साखर जमा होईल, पण पाकामध्ये आपण लिंबू टाकल्यामुळे कितीही वेळ आपण हे मिश्रण गॅसवरती जरी शिजवून घेतलं तरीसुद्धा याची अजिबात साखर तयार होत नाही। सोबतच बुंदीमध्ये एकदम व्यवस्थित पाक मुरला जातो। आता थोडीशी बुंदी ओलसर राहिली की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बुंदी परातीमध्ये पसरवून याच पद्धतीने ही बुंदी थंड होण्याची वाट बघायची आहे। आता बुंदी आपल्याला चिकट जरी दिसत असली तरी बुंदी जेव्हा पूर्णपणे सुकेल तेव्हा ती अगदी सुटसुटीत आणि मोकळी तयार होईल। तर तयार झालेली बुंदी पूर्णपणे सुकण्यासाठी किंवा यामध्ये जो पाकाचा ओलसरपणा आहे तो नाहीसा होण्यासाठी जवळजवळ 2 ते 3 तास एवढा वेळ लागणार आहे। 2 ते 3 तासानंतर आपण ही बुंदी पूर्णपणे सुकल्यानंतर बघूयात। तर इथे बघा बुंदीने पूर्ण पाक शोषून घेतलेला आहे। बुंदीमध्ये पाकाचा जो ओलसरपणा होता तो सुद्धा पूर्णपणे ड्राय झालेला आहे। तर एकदम सुटसुटीत आणि परफेक्ट रसरशीत गोल बुंदी तयार झालेली आहे। तर व्हिडिओमध्ये सांगितलेलं प्रमाण अगदी अचूक आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।